मुळात परिस्थिती अशी आहे की एकूणच आजच्या सभेमध्ये आपण बघितलं असेल की प्रशासन हे वसई विरारमधल्या जे काही कुत्र्यांचा त्रास आहे त्याच्याविषयी बिलकुल गंभीर नाही। गेली अनेक दिवस आपण वसई विरारमध्ये बघत असेल तर नागरिकांवरती कुत्र्यांचा होणारा हल्ला असेल, त्याच पद्धतीने रॅबीजमुळे होणारे मृत्यू असतील, या सगळ्यांवरती गेल्या अनेक वर्षामध्ये कुठली कारवाई झाली नाही। आणि आज प्रशासन मुळात प्रशासनाकडे कुठली माहिती नाही। दर 5 वर्षांनी या श्वान जनगणना होते, श्वानाची गणना होते। ती श्वानाची गणना 20 ला झाली, 2020 ला ती गणना केली महापालिका प्रशासनाने, त्याचे स्टाफ महापालिका प्रशासनाचा, पण जिल्हा परिषदेकडे अहवाल आहे, तो जिल्हा परिषदेचा अहवाल सुद्धा महापालिका प्रशासन घेऊ नाही शकलं। आणि त्यामुळे आज जे काही आकडे जे प्रशासन देत आहे हे आकडे अत्यंत म्हणजे गंभीर विषय आहे की हे आकडे खरे नाही आहेत। मुळात महापालिका प्रशासन सांगू शकत नाही की नेमके किती कुत्रे आहेत, आणि कुत्र्याची जे काही प्रजननाची पद्धत आहे ही वर्षाला 2दा पिल्ल देणं, आणि एक कुत्री ॲव्हरेज साधारणतः 4 ते 5 एका वेळेला देते, म्हणजे वर्षाला जवळपास 8 ते 10 देते। त्याच्यातली जर कुत्री 50% जगली तरी पुढच्या वर्षी हा आकडा जवळपास 1.5 लाखाच्या पुढे जाऊ शकतो। आणि एक्झिस्टिंग प्रशासन ज्या पद्धतीने सांगते की 1 लाख कुत्री आता आहेत, पुढच्या वर्षी 1.5 लाख, जवळपास 2.5 लाख कुत्री या एका वर्षामध्ये निर्माण होऊ शकतात। याच्या स्टेरिलायझेशनच्या संदर्भात, याच्या जे काही अँटी रॅबिजची वॅक्सिनेशन आहे या संदर्भात कुठलाही आराखडा प्रशासनाकडे नाही आहे। आणि हे जे काही स्टेरिलाइज आज महापालिका प्रशासन करते, साधारणतः महिन्याला 1200 स्टेरिलायझेशनची आहे, परंतु हे स्टेरिलायझेशनची संख्या वाढायला पाहिजे, प्रॉपर आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे, आणि नेमका आकडा समोर यायला पाहिजे की नेमकी कुत्री किती आहेत, त्या कुत्र्यानुसार मग ऍक्शन प्लॅन ठरेल। त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली की याचा जो ऍक्शन प्लॅन आहे तो द्या, नेमका आकडा द्या, आणि जे खरं म्हणजे पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये हे स्टेरिलायझेशन होणं गरजेचं आहे। ते जर नाही झालं तर परिस्थिती अत्यंत वाईट होईल। दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपये खर्च होतो, परंतु केंद्र सरकारकडून जे अनुदान महापालिकेला मिळायला पाहिजे ते अनुदान महापालिका प्रशासनाच्या काय म्हणतात ते की महापालिका प्रशासनाने ते क्लेम केलं नाही। त्यामुळे कोट्यवधी रुपये केंद्र सरकारकडून जे येणार होते ते आज आलेले नाही आहेत। याला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी आहे। आपण जे म्हणताय की आकडेवारी वाढते, मात्र मग त्यांची जनगणना नेमकी कशी करायची, कुत्री मोजायची कशी, आणि नेमकं त्याचा आकडा कसा ठरवायचा? नाही, मुळात कसं आहे, त्याची एक पद्धत आहे। दर 5 वर्षांनी कुत्र्याची गणना शासनामार्फत होते, आणि कुत्र्याच्या संदर्भात कसं असतं की कुत्रा आपला विशिष्ट एरिया जो आहे तो सोडून इतर ठिकाणी जात नाही। त्याच्यामध्ये त्यांचा एक अल्फा कुत्रा असतो जो लीडर असतो, त्या लीडरच्या सांगण्याप्रमाणे किंवा लीडर जसं करतो तसं ती कुत्री फॉलो करतात। आणि जर तुम्ही एखाद्या एरियामध्ये 10 कुत्री असतील तर त्या 10 कुत्र्यांपेक्षा वेगळी कुत्री तर त्या ठिकाणी जन्म झाला तर अदरवाईज वेगळी कुत्री त्या ठिकाणी येत नाही, आणि प्रत्येक कुत्र्याचा एक ठराविक टेरिटरी आहे। हा जो डेन्सिटी पॉप्युलेशन आहे या ठिकाणी टेरिटरी छोटी आहे, गावांमध्ये टेरिटरी मोठी असते, त्यामुळे कुत्र्याची गणना करणं खूप सोपं आहे। परंतु मागच्या 5 वर्षामध्ये प्रशासनाने काही केलं नाही, आताच्या गणनेमध्ये काही माहिती नाही, त्यामुळे हे जे काही आकडे आहेत सगळे फसवे आकडे आहेत, आणि त्यामुळे नीट उपाययोजना होत नाही। या ठिकाणी जे ठेके दिलेले आहेत त्यांच्याकडे इक्विपमेंट नाही आहे, त्यांच्याकडे जी साधन सामग्री असायला पाहिजे ती नाही, अशांना ठेके दिलेत कसे काय? मुळात हे दोन्ही जे ठेकेदार आहेत या दोन्ही ठेकेदारांना केंद्र सरकारची मान्यता नाहीये। AWBI ॲन्युअल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया याची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जे मान्यता प्राप्त सेंटर्स आहेत किंवा मान्यता प्राप्त संस्था आहे त्याची यादी आहे, परंतु या दोन्ही संस्थांचं नाव त्या ठिकाणी नाही। आणि कुठली नवीन संस्था सुरू झाली, त्यांनी काम सुरू केलं तर त्याला त्या सेंटरला 6 महिन्याच्या आतमध्ये त्याची मान्यता घ्यावी लागते, परंतु आजपर्यंत जवळपास 1.5 वर्ष झाले कुठली मान्यता नाही। त्यामुळे केंद्र सरकारच्या आणि कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे। या बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का? आता आम्ही तीच मागणी केली की ह्या सगळे जे विषय आहेत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार पकडायला पाहिजे, परंतु आपण बघितलं असेल तर महापौर महोदय या सगळ्या प्रशासनाला पाठीशी घालतात। नेमका मला उद्देश कळत नाही। हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय वसई विरारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। आज रोज
प्रत्येक नगरसेवकाला आणि तुम्हाला सुद्धा कुत्र्याच्या संदर्भात लोकांचे फोन येतात, तक्रारी येतात आणि आपण रोज ऐकतो कुत्र्यांचे हल्ले आणि रॅबिजचे मृत्यू. त्यामुळे महापौर महोदयांना विनंती आहे की ह्या प्रशासनाला याच्यामध्ये पाठीची न घालता, आम्हाला कुणाचाही प्रशासनाचा आकस नाही, परंतु वास्तव लोकांसमोर आलं पाहिजे आणि ठोस उपाययोजना झाली पाहिजे. अन्यथा या ठिकाणी लोकांना जगणं मुश्किल होईल, अशी परिस्थिती होईल. तुम्ही बोलले की